स्टार्ट परिच्छेद 2024 मधील अहवालानुसार 127 देशांच्या क्रमवारीत भारत 105व्या स्थानावर आहे आणि त्याला गंभीर श्रेणीत वर्गीकृत केले आहे। या अहवालाने पुन्हा भारतातील अन्न सुरक्षेबद्दल प्रश्न उभे केले आहेत, विशेषतः अशा देशात जो वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे म्हणून जगभरात वाहवा मिळवत असताना त्याची दुसरी बाजू या अहवालाने उघड केली आहे। या अहवालात भारताचा GHI स्कोअर 27.3 आहे, जो जागतिक मानदंडाच्या तुलनेत चिंताजनक आहे। हा अहवाल तयार करण्यासाठी सांख्यिकी व कार्यक्रम मंत्रालय, महिला व बाल विकास मंत्रालय आणि NITI आयोगाच्या आकडेवारीचा वापर केला आहे। परिच्छेद भारताने 2024 मध्ये जगातील 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवली आहे आणि त्याचा GDP अंदाजे $4 ट्रिलियन आहे। तरीही दरडोई उत्पन्न $2,585 आहे, जे जागतिक सरासरीच्या $13,920 अशा 1/4पेक्षा कमी आहे। भारतात कोरोनानंतरच्या काळात विषमता आणि असमानता वाढली आहे, विशेषतः अन्नधान्याच्या महागाईमुळे गरीब आणि कुपोषित लोकसंख्येवर त्याचा प्रचंड परिणाम झाला आहे। याशिवाय भारताच्या अन्न सुरक्षेवर हवामान बदलाचे प्रचंड परिणाम झाले आहेत। 2023-24 मध्ये देशाचे अन्न उत्पादन 332 दशलक्ष टन होते, तथापि हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे डाळी आणि भाज्यांचे उत्पादन प्रभावित झाले। हवामान बदलामुळे आलेल्या दुष्काळ आणि पूर परिस्थितीने शेतीवर गंभीर परिणाम केल्यामुळे अन्नधान्याचा पुरवठा कमी झाला आहे। यामुळे गरीब लोकसंख्या आणि विशेषतः ग्रामीण भागातील लोकांना अन्न मिळविण्यासाठी अधिक संघर्ष करावा लागत आहे। हवामान बदलामुळे भारताच्या अन्न सुरक्षेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे। तापमान वाढ, अनियमित पाऊस आणि अनियमित हवामान यामुळे शेतीचे उत्पादन कमी होत आहे। याशिवाय देशाच्या जलसंपत्तीवरही विपरीत परिणाम होत असून अनेक भागात पाण्याची कमतरता निर्माण झाली आहे। जलसंपत्तीच्या या कमतरतेमुळे शेती आणि शेतीसंबंधी उपजीविकेवर अवलंबून असलेल्या लोकांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे। परिच्छेद भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीत अनेक गंभीर समस्या आहेत। कुपोषण, बालमृत्यू आणि खुजेपणा यासारख्या समस्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी आणि व्यापक आरोग्य सेवा देणारी प्रणाली आवश्यक असते। तथापि भारताच्या अनेक ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये प्राथमिक आरोग्य सेवा सुविधांची वानवा आहे। स्टॉप।